धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या साईल हॉटेल जवळ मोठी आग लागली आहे। आगीत प्लास्टिक आणि टायरचे गोडाऊन जळून खाक झाले। आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोळ उठले होते। धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। धुळ्यातून ही बातमी आहे। आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्या सोबत आहे। भूषण, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेल साईल जवळ असलेल्या गोडाऊनला ही आग लागली होती। या गोडाऊनमध्ये टायर आणि प्लास्टिक असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धुळे महानगरपालिकेचे 3ही अग्निशमन बंब या घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत। टायरच्या जवळच असलेल्या आणखी एका गोडाऊनला या ठिकाणी आग लागलेली आहे। सध्या आगीने भीषण रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाकडून आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत। नेमकी आग कशामुळे लागली याची काही माहिती समोर येते का? सध्या उन्हाचा कडाका जो आहे तो धुळ्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान धुळ्याने गाठलेलं आहे। आगीचं कारण अद्याप समजलेलं नाहीये, मात्र वाढलेल्या उन्हामुळे देखील आगीच्या घटना वाढत आहेत। नेमकं उन्हामुळे ही आग लागली की शॉर्ट सर्किटमुळे ते अद्याप निश्चित झालेलं नाही। मात्र या भीषण आगीत गोडाऊन जळून खाक झालं असून मोठं नुकसान या ठिकाणी व्यापाऱ्याचं झालेलं आहे। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।